घेतले ना साहेब कशाला बसलो काय कारण आहे? या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण आहोत तो परिसर म्हणजे येडशी रामलिंग घाट अभयारण्य. या ठिकाणी बसण्याचं कारण म्हणजे आम्ही या ठिकाणी यांना एक निवेदन द्यायला आलो होतो की मागील 2 महिन्यापेक्षा जास्त दिवस झालं सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, पेपरच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, आपल्याला समजतंय की या परिसरात एक वाघ आला आहे आणि जवळपास 2.5 ते 3 महिने या वाघाला या ठिकाणी वास्तव्यास झाले. हे सदरचे अधिकारी त्या वाघाला पकडण्यात व्यस्त आहेत. सोशल मीडियाच्याच माध्यमातून असं समजतंय की वाघाला पकडण्यासाठी कधी पुण्याची टीम येते, रेस्क्यू टीम, तर कधी चंद्रपूरची येते. यांच्याकडे पिंजरे नव्हते, ते तेवढ्या लांबून पिंजरे आणले असं पण ऐकण्यात येत आहे. आणि ह्या ठिकाणी हे वाघाला पकडत असताना जवळपास करोडो रुपयाचा शासनाचा निधी या ठिकाणी हे चुराडा करत आहेत असं काहीतरी एक संशय वाटतंय. का तर एक वाघ 3 ते 4 जिल्ह्यातले अधिकारी शोध घेतात, यांना वाघ सापडत नाही. याचा अर्थ यांची ही खोगीर भरती आहे. त्याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एक तात्काळ वाघ पकडावा, जेणेकरून आजपर्यंत 40 ते 50 जनावरांवर या वाघानं हल्ला केलाय. पण हाच वाघ जर मॅन हिटर झाला तर मात्र जीवितहानी व्हायला सुरुवात होईल मानवाची. नशिबानं आत्तापर्यंत जीवितहानी मानवाची झालेली नाही, हे एक आपल्यासाठी भाग्यच म्हणावं लागेल. पण जर अशी घटना झालीच तर त्या मयत व्यक्तीचं शरीर मात्र यांच्या संबंधित कार्यालयाच्या टेबलवर अधिकाऱ्याच्या आणून यांच्यावर 302चा गुन्हा नोंद झाल्याशिवाय आम्ही ते मयत माणसाचं शरीर सुद्धा घेऊन जाणार नाही. हे सांगण्यासाठी हे निवेदन द्यायला आलो होतो. 1 तासापेक्षा जास्त वेळ झाला. आज एवढं मोठी घटना या ठिकाणी घडत असताना सदरचा अधिकारी या ठिकाणी नाहीत. त्यांना विचारणा केली असता ते पेपरला कुठंतरी संभाजीनगरला गेलेत असं समजतंय. खरं पाहिलं तर त्यांनी चार्ज कुणाकडेही दिलेला नाही. त्याच्या पाठीमागं जाऊन जर खोलात जाऊन जर विचार केलाच तर सदरचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर जे आहेत ते या ठिकाणी महिन्यातून एकदा किंवा 2दा येतात. जर खोटं वाटत असेल तर आपण त्यांच्या वरिष्ठाला विचारावं की ते या ठिकाणी किती वेळेस असतात, किंवा त्यांचं लोकेशन GPS मॅपचं कॅमेऱ्याचे असेल त्याची तपासणी करावी, किंवा जाता येता जे टोल नाके आहेत त्या टोल नाक्यावरचे CCTV फुटेज पाहावेत. म्हणजे हे अधिकारी इथं राहतात का यांच्या गावात राहतात हे पण या पाठीमागं समजेल. खरं पाहिलं तर जिल्हा नियोजन समितीतून या ठिकाणी कोट्यवधी रुपयाचा निधी मागील 5 वर्षात आलाय. काय कामं केलीत काय नाही इथपर्यंत आपल्याला जायचं नाही. यांची कामाची नीतिमत्ता, यांच्या कामाची पद्धत यांच्याशी सोबत राहू जा. पण सगळ्यात महत्वाचं आपलं टार्गेट आहे वाघ पकडणं. यांनी येत्या 7 दिवसात वाघ पकडावा, याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहे. काय पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका जर 7 दिवसात यांनी वाघ नाही पकडला तर या रेंज फॉरेस्ट ऑफिसरला 7व्या दिवशी आजपासून बरोबर म्हणजे 21 तारखेला आम्ही कागदी वाघ भेट देणार आहोत. त्याच्यानंतर पुढील 7 दिवसात जर यांनी वाघ नाही पकडला तर यांचे जे विभागीय वन अधिकारी आहेत त्यांना बेश्रमाच्या झाडाचा फटा भेट दिला जाईल. आणि आज 1 महिन्यापर्यंत जर यांनी वाघ नाही पकडला तर मात्र ही भरती जी आहे ही चक्क गाढव भरती आहे, ही ओरिजिनल अधिकाऱ्याची भरती नाही. जर हे ओरिजिनल असतील तर 1 महिन्यात वाघ पकडतील, आणि जर यांनी 1 महिन्याच्यात वाघ नाही पकडला तर यांच्या वनमंत्र्यांना आमच्या जिल्हाधिकारी यांच्या मार्फत एक सुंदर असं गाढव भेट दिलं जाईल.